नमस्कार शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगामासाठी पीक विमा भरायचा आहे का? पण अर्ज भरणं जरा तुम्हाला कठीण वाटतंय का? काळजी करू नका, कारण आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पीक विमा अर्ज प्रक्रिया एकदम सोप्या भाषेत त्या ठिकाणी समजावून सांगणार आहे. फक्त काही मिनिटात तुम्ही तुमचा अर्ज स्वतः ऑनलाईन तुम्ही भरू शकता. त्यासाठी तुम्हाला हवा आहे एक मोबाईल फोन. तुमचा याच्यामध्ये वेळही वाचेल, पैशाची बचतही होईल. म्हणजे अगदी ₹1 तुम्ही UPIद्वारे पेमेंट करून हा फॉर्म त्या ठिकाणी तुम्ही भरू शकता आणि हे सगळं अगदी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. तर मित्र हो, कुठलीही काळजी करू नका. आपला हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि 2024च्या रब्बी हंगामासाठी तुम्ही तुमचा पीक विमा अर्ज अगदी सहज भरा. शेतकरी मित्रांनो, पीक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या पिकाचा मोबदला त्या ठिकाणी भेटत असतो. खरीप हंगाम 2023 मध्ये सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पीक विम्याचं वाटप करण्यात आलं. त्यानंतर आता जो खरीप हंगाम 2024 आहे त्यासाठी सुद्धा महाराष्ट्रातून तब्बल 1,03,00,000 शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी विम्याचा फॉर्म त्या ठिकाणी भरलेला आहे. आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा 2024साठी त्या ठिकाणी क्लेम पण केलेला आहे. कारण सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली होती. त्याच्यामुळे सरकारने निवडणुकीच्या आधी देखील किंवा आचारसंहिता लागण्याच्या आधी देखील 25% रक्कम देण्याची तयारी त्या ठिकाणी दर्शवली होती. आणि हा विमा आता सरकार स्थापनेनंतर त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आता हा जो फॉर्म आहे तो मोबाईलवरून त्या ठिकाणी ₹1 कसा भरायचा आहे हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर चला तर मग हा व्हिडिओ त्या ठिकाणी सुरू करू. शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा प्ले स्टोरवरून क्रॉप इन्शुरन्स नावाचा ॲप त्या ठिकाणी डाउनलोड करायचं. मी डाउनलोड करून ठेवलं. त्याच्यानंतर लॉग इन म्हणायचं. रजिस्टर्ड मोबाईल नंबर जो तुमचा पीक विम्याला असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन विथ OTP या ऑप्शनवर त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर त्या ठिकाणी 6 डिजिटचा एक OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्ही मेसेजमध्ये जाऊन त्या ठिकाणी तो OTP घ्यायचा आहे आणि हे जे बॉक्स दिसत आहेत याच्यामध्ये तुम्ही तो OTP त्या ठिकाणी फिल करायचा आहे. हा टाकल्याच्यानंतर व्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला ऑप्शन दिसत असेल की PMF इन्शुरन्स सगळ्यात खाली, तर त्याच्यावरती तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. महाराष्ट्र स्टेट तुमचं महाराष्ट्र आहे. त्याच्यानंतर सीझन आपण रब्बी पिकासाठी विमा भरतो आहे. त्याच्यानंतर स्कीम PMF आणि इयर जे आहे ते 2024 या वर्षासाठी आपण फॉर्म भरतो आहे. त्यानंतर सबमिट आणि नेक्स्ट म्हणायचं. त्या ठिकाणी सिलेक्ट बँक अकाउंट जे आहे तर तुम्ही कुठलीही एक बँक त्या ठिकाणी निवडू शकता. ही अगोदरच लिंक त्या ठिकाणी असणार आहे. त्या ठिकाणी फार्मरचे डिटेल्स टाकायचे. याच्यामध्ये आपल्याला फक्त याच्यामध्ये फार्मरचं पासबुकवरती नाव काय ते टाकायचे आणि सेव्ह आणि नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर क्रॉप लोकेशन डिटेल्स तुम्हाला विचारले जातील. जिल्हा विचारला जाईल, जिल्हा टाकायचा. तालुका विचारला जाईल, तालुका पण टाकायचा. तुमची ग्रामपंचायत कुठली ती ग्रामपंचायत टाकायची. तुमचं रेव्हेन्यू सर्कल विचारलं जाईल ते पण टाकायचं आणि शेवटी आहे विलेज. तुमचं जे काही गाव असेल ते त्या ठिकाणी टाकायचं आणि प्रोसीड असं म्हणायचं आहे. आता हे सगळं केल्याच्यानंतर फॉर्म तुम्हाला क्रॉप डिटेल्स दिले. याच्यामध्ये क्रॉप टाईप इंडिव्हिज्युअल म्हणायचे. इंडिव्हिज्युअल क्रॉप म्हटल्याच्यानंतर या ठिकाणी तुमचं जे क्रॉप आहे म्हणजे गहू असेल, हरभरा असेल, ज्वारी असेल, कांदे असतील, भुईमुग असेल ते तुम्ही व्यवस्थित सिलेक्ट करायचे आणि ते तुमचं जे काही पीक असेल तुमच्या शेतामध्ये तर ते टाकायचे. त्याच्यानंतर याच्यामध्ये सोईंग डेट आहे, पीक पेरणीची तारीख, जी काही तारीख असेल त्या ठिकाणी हे कॅलेंडर ओपन होतं. या कॅलेंडरवरती तारीख सिलेक्ट करून ती तारीख तुम्ही टाकायची. ओनरशिप जी आहे तर ओनरशिप तुम्ही स्वतः जर ओनर असाल तर ओनरशिप म्हणून तुमचं ओनरच राहून द्यायचं. त्याच्यानंतर सर्व्हे नंबर टाकायचा तो की तुमच्या 7 बाऱ्यावरती असो आणि खाता क्रमांक टाकायचा ज्याला खासरा नंबरसुद्धा म्हटलं आहे. हे दोन्ही नंबर तुम्हाला तुमच्या 7 बारावरती भेटतील. अशा प्रकारे टाकून घ्यायचं आणि प्रोसीड म्हणायचं. तुमची हे डिटेल्स ही सगळी मॅच झालेली डिटेल्सवरती क्लिक करायचे आणि डायरेक्टली तुम्ही पेमेंटच्या पेजवरती येता. तिथून क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला ₹1 भरा असा मेसेज त्या ठिकाणी तिथे येतो. त्याच्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स याच्यावरती क्लिक करायचं. पहिले तुम्हाला पासबुक किंवा चेक हा त्या ठिकाणी क्लिक भरायचा आहे. त्यानंतर लँड रेकॉर्ड्स म्हणजे तुमचा 7/12 जो काय आहे तो 7/12 या ठिकाणी अपलोड करायचा. आता हे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्या मोबाईलमध्ये असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सोईंग सर्टिफिकेट म्हणजे पीक पेरा जो काय आहे तर पीक पेराचा फॉर्म या ठिकाणी तुम्ही अपलोड करायचं आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं. आता हे तुमचे फॉर्म वगैरे लोड झालेत आणि डायरेक्टली तुम्हाला पेमेंटसाठी त्या ठिकाणी विचारले. प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला प्रीमियम टू पे ₹1 असं त्या ठिकाणी आलेलं आहे. इथं पे म्हणायचं ऑनलाईन पेमेंट. हे ऑनलाईन पेमेंट पे जर म्हटलं तर ही तुमची जी लिंक आहे ती डायरेक्टली रिडायरेक्ट होते तुमच्या पेमेंटच्या विंडोवरती. आणि इथं तुम्ही जर म्हटलं पे बाय एनी UPI ॲप म्हणजे तुम्ही फोनपे, गुगल पे, पेटीएम वगैरे या सगळ्याच्या माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता. मी फोनपेवरून करून दाखवलं आहे तुम्हाला. इथं तुमचे सगळे ॲप आले याच्यामधून फोनपे सिलेक्ट करा आणि तुम्ही डायरेक्टली इथून तुमची बँक सिलेक्ट करून त्या ठिकाणी
UPIच्या थ्रू तुम्ही पेमेंट हे करू शकता. आता मी पेमेंटची प्रोसेस करतो आहे, हे पहा या ठिकाणी पेमेंट झालेलं आहे आणि अशा प्रकारे हा जो पीक विम्याचा फॉर्म आहे तो तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून त्या ठिकाणी भरू शकता. त्याच्यानंतर डाउनलोड रिसिप्ट म्हणून एक ऑप्शन आहे. तर रिसिप्ट जी काय तुमची आहे, तर पीक विमाचा जो काही पूर्ण भरलेला फॉर्म आहे ती रिसिप्ट त्या ठिकाणी इथं डाउनलोड झालेली तुम्ही पाहू शकता ह्या मोबाईलच्या स्क्रीनवरती, की तुम्हाला ही रिसिप्ट जी काय आहे पीक विमा भरल्याची ती त्या ठिकाणी दिसत आहे. अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता. शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला रब्बी पीक विमा अर्ज प्रक्रिया एकदम सोपी वाटत असेल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर. हा अर्ज भरून तुम्ही तुमच्या मेहनतीचा योग्य सुरक्षा कवच त्या ठिकाणी तयार करू शकता. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला त्या ठिकाणी लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत त्या ठिकाणी ही माहिती शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता काळजीचं काही कारण नाही, तुम्ही पीक विमा भरला आहे, तो हमीचा आधार तुम्हाला त्या ठिकाणी मिळालेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत सुरक्षित राहा आणि समाधानानं शेती करा.